नमस्कार. मी जयश्री तोरुण. मी तुम्हाला आज सांगणार आहे की देवाची भक्ती अशी करावी ना की देवाने भक्ताची वाट पाहिली पाहिजे, जेणेकरून भक्तांनी देवाची वाट नाही पाहिली पाहिजे, देवाने आपली वाट पाहिली पाहिजे. तुम्हाला छोटीशी तुकाराम महाराजांची गोष्ट सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुकाराम महाराज हे इतके विठ्ठलाचे भक्त होते ना, म्हणजे तुकाराम महाराजांच्या असा 7 पिढ्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये गेलेल्या आहेत. इतके म्हणजे मोठे, म्हणजे तुकाराम महाराज हेच विठ्ठलाला मागून घेतलेले आहेत, आशीर्वाद आहे त्यांच्या वडिलांनी. तुकाराम महाराजांच्या वडिलांनी आहे ना, तो तुकाराम महाराजांना देवापाशी मागून घेतलेला एक आशीर्वाद आहे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांची इतकी मोठी भक्ती होती की त्या भक्तीला काही अंत नाही. त्यांना प्रत्यक्षात विमान, वैकुंठावरनं विमान घ्यायला आलं होतं, इतकी भक्ती होती. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. विठ्ठल आणि रुक्माई आहे ना मंदिरामध्ये उभा होते, तर विठ्ठल आहेत ना कमरेवर हात ठेवून, रुक्मिणी आपली कमरेवर हात ठेवून उभा होते. विठ्ठल सतत बाहेर बघत होते, मंदिराच्या बाहेर सतत बघत होते. मग रुक्मिणीने सहज विचारलं, देवा तुमचे भक्त तर सगळे तुमच्या समोर आहेत, मग तुम्ही सारखं बाहेर का बघताय? त्यावेळेस विठ्ठल हसून म्हणाले, अगं रुक्मिणी, माझा तुकोबा आज आलेला नाही, माझा तुकोबा आलेला नाही माझं दर्शन घ्यायला. मी खूप आतिश झालोय त्याला पाहण्यासाठी. तर मग रुक्मिणी म्हणाली, असेल काही कारणाने आला नसेल तो. ते म्हणले, अगं मला करमत नाही तो आलेला. म्हणजे थोडक्यामध्ये म्हणजे की तुकारामाची भक्ती इतकी अफाट होती की त्यांना मुलं होते, बायको होती, संसार होता, हे सगळं याच्या पलीकड जाऊन त्यांना, म्हणजे मुला बायकोपेक्षा पूर्ण ते सावकार होते, मोठे सावकारी सोडून म्हणजे ते सतत म्हणजे देवाच्या नामस्मरणामध्ये गुंतलेले होते सगळे. पांडुरंग विठ्ठल, पांडुरंग विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, म्हणजे सतत नाम. त्यांना जेवणाचं भान नव्हतं, मुलांचं भान नव्हतं, संसाराचं भान नव्हतं, म्हणजे सतत विठ्ठल 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 करत होते. म्हणजे इतके दयाळू होते तुकाराम महाराज की ते पूर्ण भक्तीमध्ये विठ्ठलाच्या मग्न झाले होते. त्यामुळं विठ्ठल हे आहे ना सतत त्यांची रोज वाट पाहायची तुकारामाची, अशी ही भक्ती असावी देवाची. त्यामुळं आहे ना आपण भक्ती ज्या वेळेसही आपल्याला वेळ मिळेल देवाची भक्ती करायची, थोडा वेळच देवाचं नामस्मरण करा तुम्ही, पण अंतःकरणात करा. ज्या वेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेसच तुम्ही देवाचं नाव घ्या, पण अंतःकरणामध्ये घ्या. तुम्ही नामस्मरण करा ज्या वेळेस तुम्हाला वेळ असेल. तुम्ही कामधंदा काहीही करताना, काम करताना तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तरी चालतं, पण भक्त व्हा तुम्ही तुकाराम महाराजांसारखं. जे काय आहे ते अंतःकरणात देवाची भक्ती करायची. बघा, देव तुमची वाट पाहिल, देव असा तयार असेल तुमच्यासाठी. माझा भक्त कधी मला काय मागतो आणि मी त्याला देऊ, असा देव तयार असेल. अशाप्रमाणे आपण देवाची भक्ती करायची, निस्वार्थीपणे भक्ती करायची देवाची. अपेक्षा ठेवायची नाही देवाकडनं. कारण काय होतं, अपेक्षा देवाकडनं आपण काही नाही ना ठेवली की देवाला सगळं माहिती असतं आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी आहे, आपल्याला काय पाहिजे आहे जीवनामध्ये. देव न मागता आपल्याला देतो. फक्त गरज काय आहे की अंतःकरणातनं देवाची भक्ती भावनेने पूजा करणं, नामस्मरण करणं. आणि हे तर आपल्याला जमणारच आहे. आपण देवाचे व्हिडिओ सतत पाहतोय, म्हणजे आपण देवाच्या ह्याच्यातलेच आहे, त्यामुळं हे जमतं आपल्याला. नाही जमलं तरी हळूहळू जमेन. देवाचं नामस्मरण करत राहायचं. नमस्कार.